चला आपण रेल्वेमध्ये एकाच ठिकाणाहून दोन रेल्वे किंवा दोन गाड्या एकाच दिशेने वेगवेगळ्या वेगाने जात आहेत. त्या दोन गाड्यांची भेट किती वाजता किंवा निघाल्यापासून किती किलोमीटर अंतरावर होईल असं पाहिलं. याचा अर्थ दुसरी गाडी निघेपर्यंत पहिली गाडी किती पुढे गेली म्हणजे पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक म्हणजे पुढे किती गेली ते कळतं. नंतर त्याच येणाऱ्या संख्येला दोघांच्या वेगाच्या फरकानं भागाकार करावा, कारण जो काही फरक आहे तेवढं प्रति तास अंतर कमी होतं. म्हणून आपल्याला दुसऱ्या गाडीला भेटीसाठी लागणारा जो वेळ आहे तो मिळतो. आलेला वेळ दुसरी गाडी निघालेल्या वेळेतच मिसळा. पहिली गाडी निघालेल्या वेळेत जर मिसळलं तर उत्तर चुकतं. आणि जर एकूण अंतर काढायचं असेल तर दुसऱ्या गाडीच्या वेगानं जो काही आपल्याला लागलेला वेळ आहे त्यानं गुणाकार करा, म्हणजे तेवढ्या किलोमीटर अंतरावर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. अशा पद्धतीचं आपण काल पाहिलेलं होतं. आता पहा, समजा इथं ए स्थळ आहे, इथं बी स्थळ आहे, इथं सी स्थळ आहे. एक गाडी इथून निघाली, दुसरी गाडी इथून निघाली, तर यांची पण कुठेतरी भेट होईल का नाही? यांचा जर वेगवेगळा जर असेल वेग तर मात्र भेट होईल. ही गाडी जी निघाली या गावाला ओलांडून पुढे गेली आणि पुन्हा काही वेळानंतर इथून गाडी इकडे निघाली तरी पण त्यांची भेट होईल. आपण काय म्हणतोय थोडक्यामध्ये, निघ पुढे, मी आलोच तुला भेटतो, येऊ. सरळ सरळ ये, दुसरं काहीच नाही तिथं, मी आलोच पाठीमाग. म्हणजे काय साधं आहेत ना उदाहरण. म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडस लेवल वाढवूया की आतापर्यंत पाहत होतो एकाच ठिकाणाहून निघालेल्या गाड्या होत्या, आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या आहेत आणि एकाच दिशेने जात आहेत. दिशा काही वेगळी नाहीये. नाहीतर एक पूर्वेकडे चाले, एक पश्चिमेकडे चाले आणि म्हणायला लागलो भेटणं कसे गेले, कसे भेटते. एकाच दिशेने जर गेले तरच ते आपल्याला दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. पाहू आपण आता पुढे. आता खालच्या पद्धतीचं तर काही वाढवायचं नाही ना, का वाढवायचीच उदाहरण खालचेच, त्याच्यामध्ये थोडस वेगळं. पाहू आपण. परभणी ते मुंबई जाणारी गाडी जालना मार्गे जाते. परभणी ते मुंबई जाणारी गाडी जालना मार्गे जाते. परभणीहून सकाळी 8 वाजता, परभणीहून सकाळी 8 वाजता ताशी 40 किलोमीटर वेगाने निघाली. जालन्याहून मुंबईत जाणारी गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने त्याच दिवशी दुपारी 12 वाजता निघाली. परभणी ते जालना 80 किलोमीटरचे अंतर असेल तर त्या दोन गाड्यांची भेट
जालन्याहून किती किलोमीटर अंतरावर किती वाजता होईल? पाहूया आता. पहा, थोडस लक्ष द्या. सुरुवातीला ही गाडी निघाली परभणी, कितीच्या स्पीडनं? 40च्या स्पीडनं निघाली. किती वाजता? 8 वाजता. दुसरी गाडी इथून निघाली 60च्या स्पीडनं. किती वाजता? 12. परभणी ते जालना हे अंतर किती किलोमीटर दिले? आणि ह्या गाड्या पुढे कुठेतरी भेटणार आहेत. तर किती वाजता जालन्याहून किती किलोमीटर अंतरावर किंवा परभणीहून किती किलोमीटर अंतरावर असं काहीतरी विचारेल. त्याचं बिघडलं असतं का एकाच ठिकाणून निघायला? नाही. काल आपण एकाच ठिकाणून निघाले होते, पण आज मात्र काय करायला लागलेत? वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेत गाडी. एकाच ठिकाणाहून जर निघाल्या असत्या तर आपण काय केलं असतं? आपल्याला दुसऱ्या गाडीला लागलेला वेळ कशासाठी? भीतीसाठी. हे भीतीसाठी लागलेला वेळ काल आपण पाहिलं होतं. पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक आणि छेदामध्ये वेगातील फरक हे पाहिलं होतं. हे काल पाहिलं होतं.
पण इथं मात्र नाही. पहिल्या गाडीचा वेग लिहिलाय, वेळेतील फरक इथं काय लिहावं कळलं ना, काही 4 तास लिहावं का 2 तास लिहावं काही कळलं ना. पाहत इथं एक क्लू दिलेला आहे. ही निघाली 8 वाजता, कितीच्या स्पीडनं, जालन्याला किती वाजता पोहोचेल एवढं सांग. जालन्याला किती वाजता पोहोचेल, किती वाजता पोहोचेल, 10 वाजता. काही अडचण आहे. काय केलं, 80 किलोमीटरला कितीनं भागाकार केला. समजा आपल्याला वेळ काढायची, म्हणजेच काय, अंतर भागिले वेग. आता आपल्याला हे 80 किलोमीटर आहे 40च्या स्पीड, म्हणजे 2 तासानंतर ते जाणार आहे. याचा अर्थ 8 ला निघाली तर ही किती वाजता पोहोचेल. इथपर्यंत क्लिअर झालं, इथपर्यंत क्लिअर झालं, काही अडचण. मग आता उदाहरण तयार झालं, इथून वाचा, इथून वाचा. आता एक गाडी जालन्याहून सकाळी 10 वाजता ताशी 40 किलोमीटर वेगाने निघाली. दुसरी गाडी 60 किलोमीटर वेगाने 12 वाजता निघाली. तर किती वाजता त्यांची भेट होईल, इथून काढता येईल, काही अडचण नाही. फक्त याला इथलं अंतर अगोदर काढा. जिथून गाडी निघाली तिथपर्यंतचा वेळ होता 2 तास, म्हणजे 8 आणि 2 म्हणजेच 10 वाजता कुठं पोहोचणारी, जालना. आता उदाहरण तयार झाले. जालन्याहून मुंबईकडे जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 10 वाजता ताशी 40 किलोमीटर वेगाने आणि दुसरी गाडी दुपारी 12 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने मुंबईला निघाल्या असतील तर त्यांची भेट किती वाजता, जालन्याहून किती किलोमीटर अंतरावर होईल. आता अवघड आहे का. मग इथं लिहूया, पहिल्या गाडीचा वेग 40. आता इथला फरक काढा, किती तासाचा फरक आहे. इथं 4 तास लिहिले की चुकलं उदाहरण. इथं लिहिले वेळेतील फरक 2 तास, वेगातील फरक 60 आणि 40 मधला फरक 20, म्हणजे हे 0 कटलं, हे 2 कटलं, किती तासानंतर भेटणार आहेत, 4 तास. पण किती वाजल्यापासून, दुसरी गाडी कधी निघाली, किती वाजता निघाली. मग हे 4 तास 10 मध्ये मिसळायचं का 12त, 12त मिसळ. म्हणून आपल्याला ती वेळ 12 अधिक 4 म्हणजे 16 वाजता किंवा सायंकाळी 4 वाजता. मग मी वारंवार म्हणतोय, दुसरी गाडी निघालेल्या वेळेमध्ये मिसळा. किती किलोमीटर अंतरावर, हे 4 तास चली. कुठून, जालन्याहून. कितीच्या स्पीडनं, 60च्या स्पीडनं. दुसरी गाडी म्हणजे साइन चौक 24 म्हणजे 240 किलोमीटर अंतरावर जालन्याच्या पुढे त्यांची भेट होईल. एवढंच अगोदर पहा.